देशाचा प्रत्येक घटक भारत प्रथम या भावनेनं काम करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं। त्यांच्या हस्ते वाराणसीमधल्या संपूर्णानंद स्पोर्ट्स स्टेडियमवर आयोजित 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन आभासी पद्धतीनं झालं। त्यानंतर ते बोलत होते। या स्पर्धेमुळे वाराणसी क्रीडा पायाभूत सुविधा सुदृढ होतील आणि वाराणसीची ओळख अधिक सशक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। वाराणसी हे क्रीडाप्रेमींचं शहर आहे आणि त्यानं राष्ट्रीय स्तरावरचे अनेक खेळाडू दिले आहेत असंही ते म्हणाले। व्हॉलीबॉल हा साधासुधा खेळ नसून संतुलन सहयोग साधणारा खेळ आहे। संघ भावनेला महत्त्व देणारा हा खेळ असून प्रतिस्पर्धा तसंच क्रीडा भावनेला चालना देणारा क्रीडा प्रकार आहे असंही ते म्हणाले। या स्पर्धेसाठी जमलेल्या खेळाडूंनी अतिशय कठोर मेहनत केली आहे याची आपल्याला जाणीव असल्याचंही त्यांनी सांगितलं। एक भारत श्रेष्ठ भारतच सुंदर चित्र या खेळाडूंनी सादर केलं आहे अशा शब्दात त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहित केलं। नेट के इस पार और उस पार दोनों तरफ यह संतुलन का खेल है, यह सहयोग का खेल है और इस खेल में संकल्प शक्ति भी दिखती है। यानी बॉल को हर कीमत पर ऊपर ही उठाना है। वॉलीबॉल हमें टीम स्पिरिट से जोड़ती है। वॉलीबॉल के हर खिलाड़ी का मंत्र होता है टीम फर्स्ट। हर कोई भले ही अलग अलग स्किल्स का हो, लेकिन सभी प्लेयर्स अपनी टीम की जीत के लिए खेलते हैं। और मैं तो भारत की डेवलपमेंट स्टोरी और वॉलीबॉल में भी बहुत सी बातें कॉमन देखता हूं। वॉलीबॉल हमें सिखाती है कि कोई भी जीत अकेले नहीं होती। हमारी जीत हमारे कोऑर्डिनेशन, हमारे विश्वास और हमारी टीम की तत्परता पर निर्भर होती है। या स्पर्धेत देशभरातील विविध राज्य आणि संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे 58 संघ सहभागी झाले असून एकूण 1000हून अधिक खेळाडू यात आपल्या खेळांचं प्रदर्शन करणार आहेत।